खरं तर सर्वप्रथम खास करून आपल्या आणि सर्व प्रिंट मीडिया पत्रकारांचा मी आभार मानतो की नाशिक शहरामध्ये जी काही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, खऱ्या अर्थानं आपण ते लोकांसमोर आणताय. आणि 6 लोकांचा मृत्यू या शहरामध्ये आपण बघितलेला आहे. आणि म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक काळ अशा घोषणा व्हायची, खड्डेमुक्त नाशिक करू. हे नाशिक आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलं होतं. आज त्या नाशिकची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. आणि म्हणून परवा आमचे गटनेते केशव पोरजे हे जेव्हा मुंबईला आदरणीय संजय राऊत साहेबांना हा संपूर्ण शहराचा अहवाल देत असताना आदरणीय संजय राऊतांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक शहरामध्ये प्रचंड असं मोठं आंदोलन आपण करू, एक मोर्चा काढू. आणि त्यानंतर काल आदरणीय मेर्लेकर साहेब आले, नाशिक शहरातले सर्व नगरसेवक, सगळे पदाधिकारी आम्ही सर्व एकत्र बसलो. आणि त्या ठिकाणी 17 तारखेचा मोर्चा हा आपण तर काढणार आहोत, परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य लोक देखील सहभागी झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन आता चालू आहे. आणि उद्या आदरणीय युवासेना प्रमुख, शिवसेनेचे नेते, माननीय आमदार आदित्य साहेब ठाकरे हे देखील या शहरामध्ये येत आहे. आणि ते केवळ जे काही वर्तमानपत्रामध्ये आपण तुम्ही बातम्या लावता ते बघताय की नाशिकची अवस्था अतिशय वाईट आहे. कुंभमेळा येतो आहे आणि या कुंभमेळ्याच्या निमित्तानं अतिशय या शहराची अवस्था वाईट झालेली आहे. 6 लोक मृत्युमुखी पडलेले आहे. म्हणून स्वतः आदित्य साहेब उद्या येत आहे. ते या शहरातली खड्ड्यांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर महापालिकेमध्ये येणारे सर्व नगरसेवकांबरोबर त्या स्वरूपाची ते चर्चा करणार आहे की आपण या संदर्भात काय केलं पाहिजे. अशा काही सूचना आदरणीय आदित्य साहेब आमच्या सर्व नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहे. अशा प्रकारचा आमचा हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. नाही, आदरणीय आदित्य साहेब याच्या अगोदर देखील या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे का, आपण त्या ठिकाणी बातमी लावली होती की त्यांना या केवळ ते नाशिक शहरात येतं असं नाही. आपण बघितलं असेल मुंबई आणि आजूबाजूच्या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या शहरासारखी अवस्था झालेली त्या ठिकाणी स्वतः आदित्य साहेब पाहणी करताय. आणि ते पाहणी म्हणून ते 13 तारखेला म्हणजे उद्या येत आहे, पाहणी करणार. आणि ते सांगितलं की या ठिकाणी मोर्चा झाला पाहिजे, अशापर्यंत आदेश देणार. तो मोर्चा कसा असावा, काय असावं, याच्यासाठी सुद्धा ते आम्हाला आदेश करणार आहे. किती वाजता येतील? सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे हे उद्या 2 ते 2:30च्या दरम्यान मध्ये नाशिकमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. आतापर्यंत त्यांचा रूट फायनल झालेला नाहीये. रूट तुम्हाला आम्ही लवकरच कळू. आणि ज्या ज्या ठिकाणी खड्ड्यांमुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला अशा ठिकाणांची देखील आदित्य साहेब पाहणी करणार आहेत. मागे 1 महिन्यापूर्वी आदित्य साहेब नाशिकला आले होते. त्यांनी रेडिसन ब्ल्यूला सर्व नगरसेवकांची भेट घेतली होती. त्याच वेळेस सगळं नगरसेवकांनी मिळून आदित्य साहेबांना विनंती केली होती की साहेब तुम्ही एकदा तरी नाशिक महानगरपालिकेत या आणि या नाशिक महानगरपालिकेचा भ्रष्ट चाललेला कारभार बघा. तुम्ही इथे काय परिस्थिती आहेत, इथं नाशिकमध्ये रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. ही पाहणी करण्यासाठी तुम्ही महापालिकेला भेट द्यावी ही आम्ही विनंती केली होती. म्हणून त्यांचा निरोप आला की मी गुरुवारी नाशिकमध्ये रस्त्यांची व खड्ड्यांची पाहणी करणार आहे. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेमध्ये येऊन या ठिकाणी सर्व नगरसेवकांची नाशिकमधील चाललेल्या परिस्थिती व सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेऊन आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. महापालिकेला भेट देणार म्हणजे महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत का, महापौरांची भेट घेणार आहेत? अजून त्यांनी तसं काही सांगितलेलं नाहीये. हो, त्याने आम्ही नियोजन तुम्हाला कळवतो. असं असेल तर मग इथे येण्याचं काय कारण? नगरसेवकांची मीटिंग, गटनेता ऑफिस आहे, पक्ष कार्यालय आहेत, आतापर्यंत आलेले नाही ना. आणि 17 तारखेचा मोर्चा 17 तारखेला माननीय आमचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या आदेशाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य दिव्य मोर्चा हा संपूर्ण नाशिककरांना घेऊन
तुम्ही बघितलं असेल वारंवार ज्या ज्या वेळेस सर्व नगरसेवकांनी मिळून महासभेत असेल नाशिक महापालिकेत आंदोलन केलं तर आम्ही एकच इशारा दिला होता की तुम्ही दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा. जर तुम्ही दोषींवरती कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सर्व नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल. हा इशारा देऊन देखील मागच्या महासभेमध्ये महापौरांनी कोणावरती कारवाई केली नाही. महापौरांनी ते म्हणते ना बळीचा बकरा हा एम एन जैलला बनवलं. काही गरज नसताना एम एन जैलवरती कारवाई दाखवली जी महापौरांच्या अधिकारात देखील येत नाही. तुम्ही बघू शकता सर्वजण नाशिकमध्ये ज्या ज्या ठिकाणी एम एन जैलने खोदलंय त्या रस्त्याच्या कडेला खोदलं जातं आणि जे मध्ये रस्त्याच्या मध्ये खड्डे पडले हे सगळं खोदकाम जे कोणी केलं असेल ते नाशिक महानगरपालिकेने केलं आहे. यांनी मुख्यमंत्र्यांची देखील दिशाभूल केली. यांनी मुख्यमंत्र्यांना देखील चुकीचा मेसेज दिलाय, महापौर असेल आयुक्त असेल. म्हणून आम्ही जो इशारा दिला होता त्यानंतर राऊत साहेबांनी आम्हाला मुंबईला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही जोरदार मोर्चाची तयारी करा, संघटना रस्त्यावरती उतरेल. आणि त्यानुसार काल आमचे संपर्क उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब, आमचे शिवसेनेचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड, आमचे जिल्हा प्रमुख डी भाऊ सूर्यवंशी आणि महानगर प्रमुख प्रथमेशजी गीते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक शालिमार कार्यालय येथे सर्व नाशिक शहराचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्याच्यात रूपरेषा ठरली आहे की शालिमार कार्यालय येथून 11 वाजता हा मोर्चाला सुरुवात होणार आहे. राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली तो धडक मोर्चा हा राजीव गांधी भवनच्या गेट समोर येणार आहे. त्यावर काही भाषण वगैरे हो, राऊत साहेब मार्गदर्शन करणार आहेत. हे महापौरांचं अपयश आहे, भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे की 7च महिन्यामध्ये त्यांचं महापौर हटाव ही मोहीम चालू झाली. याच्यावरून ओळखा की हे कुंभमेळा सक्सेस करू शकत नाही, यांच्याकडनं कुंभमेळ्याचे कामं होणार नाही. म्हणजे 2.5 वर्षाचा कालावधी हा महापौरांचा असतो. आपण नाशिकमध्ये बघितलं, पण भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण बहुमत आहे आणि या बहुमतात 7च महिन्यामध्ये महापौर हटवा ही मोहीम येते, म्हणजे या महापौरांचा अपयश आहे. आणि सत्ताधारी लोकच करतायत आणि हे सत्ताधारीच मागताय. विरोधकांनी जर राजीनामा मागितला, महापौर हटाव म्हटलं तर ठीक आहे, विरोध होतं, राजकारण होतं. पण हे मागतं कोण आहे तर सत्ताधारीच मागताय. कुंभमेळ्याचे काही ऑर्डर पण बनावट निघाल्याची उघडकीस आलंय. कुंभमेळ्याच्या गिरीश भाऊंनीच तो प्रकार बघितला, स्वतः उघडकीस आला. बघा, जेव्हा विरोधक आरोप करताना की कुंभमेळ्यामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार चालू आहे, तर त्यावेळेस सत्ताधारी म्हणता की बघा हे प्रत्येक गोष्टीला विरोध करता. मागे गिरीश भाऊंची स्टेटमेंट होती ज्यावेळेस आमचे राऊत साहेब बोलले की हे कुंभमेळ्याला विरोध करता. म्हणजे ज्यावेळेस यांच्यावरती एखादी गोष्ट येते का ते लगेच हिंदुत्वाकडे जाता किंवा तुम्ही कुंभमेळ्याला विरोध करता असं म्हणता. ह्या वर्क ऑर्डर ज्या झाल्या या खूप जुन्या आहे. हा खूप मोठा भ्रष्टाचार कुंभमेळ्याच्या कामांमध्ये झालाय. तुम्ही मागचा कुंभमेळा जर बघितला असेल 12 वर्षापूर्वीचा, तर तो 5,000 कोटीमध्ये झालेला आहे. 5,000 कोटीमध्ये झालेला कुंभमेळा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात झाला होता, आदरणीय राजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. तेव्हा 5,000 कोटीमध्ये काम झालं. आज 35,000 कोटी देऊन देखील कामं झालेले नाहीये. मग हे 35,000 कोटी गेले कुठं? तर मग या अशा बनावट वर्क ऑर्डर आहेत की जागेवरती रस्ता मंजूर आहे पण रस्ताच नाही, डायरेक्ट बिलं काढले आहेत.